ज्यूस दे मम्मी चाली बाय बाय बिटू ब्लँकेट दे घेतलं ना सगळं नीट काय पडलं बिडलं नाही ना मोरया लिंबू ठेवलं ना तर मस्तपैकी सकाळचे 7:30 वाजले आहे. आम्ही इथे आश्रममधून निघून इथे चाय नाश्ता केला आणि आता आम्ही चाललो आहे गगनगिरीला. तुम्हाला मी दाखवते मस्त. तर आपण भेटू मंदिरमध्ये गगनगिरीला. तर आपण आता त्र्यंबकेश्वरला आलोय. तर मी आपलं हे मठात जाणं कॅन्सल झालं गगनगिरी, कारण की खूप लाईन होती. तर त्यामुळे मग आपण त्र्यंबकेश्वरला आलोय. तर मी तुम्हाला दाखवते पुढे. इकडचे व्ह्यू तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. आपण इथून लाईव्ह दर्शन घेऊ शकतो, कारण की आतमध्ये पण खूप लाईन आहे. सो आम्ही बघू कसं दर्शन घेणार आहे, VIP का किंवा बाहेर, कारण की मेन आम्हाला शिर्डीचं दर्शन घ्यायचं त्यासाठी. तर आपण बघू शकतो की त्र्यंबकेश्वरला खूप लाईन आहे. काय काय लोकांनी इथूनच दर्शन घेतले. देवाला फुल वगैरे इथे. अरे मंगेश आपण आलो तेव्हा भेटलं दर्शन आपल्याला. आपण आंघोळ करायला तेव्हा हा ना, मग तेव्हा गर्दी कुठे होती इथं आम्ही आंघोळ. तर आपण इथे स्वामी समर्थांच्या मठात आलो. तुम्ही बघू शकता. तर इथे सगळीकडे जास्वंदीची फुलं बघू शकतात आपण. सफेद वाली जास्वंदी फुलाची बागच बाग लावली. सफेद जास्वंदी मस्तपैकी असं. हे फळ कसलं आहे? सीताफळ नाही ना? मी चालूच ठेवते नंतर. तर आपण वरती आलोय आता. जस्ट तुम्ही बघू शकता वरतून पण व्ह्यू किती छान वाटतोय. मी जरा दाखवते तुम्हाला. हा वरचा व्ह्यू आहे.
एकदम मस्त वाटतं. तर मंदिरात आय थिंक सो पूजा चालू आहे असं वाटतंय मला. बघू आपण आतमध्ये जाऊन. इथे पण असं गुरुद्वारला असतं तसं आहे ना, पाय धुण्यासाठी. तुम्ही बघू शकता ना, असं पाय धुवायला इथे किती छान गारगार पाणी वाटतंय. हा, सत्यमेव जयते. स्वामी समर्थ त्र्यंबकेश्वर. तो आपण आता मठामध्ये एंट्री केली. तो इथला परिसर तुम्हाला दाखवते. आयुर्वेदिक फेस वॉश वगैरे सगळं आहे. इथे ऑइल वगैरे इथे सगळ्यांनी दान केलेलं वगैरे सगळं दाखवलं ह्याच्यात. तर तुम्ही स्वामी समर्थांच्या समोर मूर्ती बघू शकता. दर्शन घ्या. आतमध्ये आय थिंक पाय पडायला नसतं. जे इथे कामगार लोक असतात त्यांना झाडझडची हे असते. हे आपले काल भैरव आहे. आणि इथे रेणुका माता आहे. रेणुका माता सप्तशृंगी ना? नाही, रेणुका माता वेगळी आहे, सप्तशृंगी वेगळी. बहिणी आहेत पण असं ऐकलंय. मला पण एवढं काही माहिती. महालक्ष्मी माता. स्वामी समर्थ महाराजांचा हा दरबार आहे. तुम्ही बघू शकता. आणि माता आणि सप्तशृंगी माता. पंचमुखी हनुमान. ही जी पालखी आहे समोर, जी स्वामी समर्थांची पालखी निघताना वाटतं हे वापरली जाते. आपल्याला ब्लॉग गपचूप काढायला लागते कारण की मठामध्ये अलाव आहे की नाही माहित नाही म्हणून अशी करते. चल ना पाठवलं शकतात. आम्ही इथे वनी देवीसाठी आलोय. तर श्वेताने ओटी घेतली, मी पण ओटी घेतलीये. आणि रोपवेसाठी बघा किती सारी लाईन आहे. आणि वनी देवी मंदिर तुम्हाला दिसणार नाही. मी रोपवे कॅन्सल केला नाही. पायरी चालत चालत जातोय. तर मी फर्स्ट पायरीला चढेल. चालणं स्टार्ट करेल तेव्हा मी तुम्हाला मग दाखवते. कारण की इथे मार्केटच मार्केट आहे. आम्ही पायरी स्टार्ट केली सप्तशृंगीच्या मातेच्या इथला कृषीला आणि इथून स्टार्ट केला आम्ही ब्लॉग. सप्तशृंगी मातेचा हे थांब त्यांना येऊ दे.
तर पायरी स्टार्ट करता करता इथे गणपतीचं छोटंसं मंदिर आहे, तर इथे दर्शन घेऊ आपण बाप्पाचं. मोरया. पायरी स्टार्ट, गणेश मंदिर. इथे चढ झालो, पण वरती जाऊन खूप गर्दी भेटते बघू शकता. आणि माझी बहीण तिकडे आहे बघा. आणि हे देवस्थान आहे श्रीराम. व्ह्यू दाखवलाय मी. श्वेता हो वहिनी. अगर पसंद नहीं करते पप्पा. माझी मदर त्या साईडून येते कोपऱ्यातून, पण दिसत तर काय तिथे मगापासून त्या वाहनाची मजा घेतात. सो आम्ही वरती चढलो आहे. थोड्याशा पावसानंतर आमचं दर्शन. तर ही आपली सप्तशृंगी आई आहे. मला ओटी भरायची म्हणून मी जरा बंद करते. मी आता शिर्डीमध्ये पोहोचलोय. आम्हाला वाटतं दर्शन काही भेटणार नाही, पण बाबाची आरती चालू झाली आहे. तर आम्हाला आता द्वारका गेटच्या इथून आम्हाला दर्शन देत आहेत.